नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज. आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आगामी निवडणुकांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे? महाविकास आघाडीमध्ये असणार की महायुतीमध्ये? काय निर्णय झालेला आहे? लोकांसोबत असणार आहे. त्याच्यानं त्या त्या लेवलवर त्या त्या कार्यकर्त्यांना कुठं युती करायची, काय करायची, तो त्याचा प्रश्न आहे. ह्या निवडणुका फार लहान आहे, छोट्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळं राज्य लेवलवर आपण निर्णय घेणं काही फार उचित नाही आहे. आणि आम्ही आंदोलनातच असल्यामुळे आता आमची तयारीच झाली नाही. मुळात तर सगळा कार्यकर्ता आंदोलनात होता 8-9 महिन्यापासून. त्यांना निवडणुकीची तयारी सोडून तो आंदोलनाची तयारी करत होता. त्याच्यावर निश्चितच बऱ्याच कार्यकर्त्याची तयारी झाली नाही. जिथं तयारी झाली आहे तिथं लढू. रायगड जिल्ह्यात काय निवडणुका लढवण्याचं लढू ना, न लढवायला काय झालं. उलट रायगडात लढणं अधिक चांगलं आहे. कारण छत्रपतींच्या भूमीत राजधानीमध्ये आम्ही पाऊल टाकणं म्हणजे त्याचा स्पर्श निश्चितच महाराष्ट्रासाठी चांगला राहील. रायगडमध्ये शेकापसोबत झाला पण शेतकरी कामगार पक्षाला न झालं, आम्हाला काही अडचण नाही आहे ना. भाऊ, महारत्नाच्या जागा ज्या पद्धतीनं बळकावल्या जात आहेत आणि त्यातल्या काही आरोपींना देखील सूट दिली जाते असं म्हटलं जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्या किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून असं म्हटलं जातं. पारदर्शकता असली पाहिजे. नेता असो का लहान असो, कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे हे समजून सांगण्याची देशाला फार गरज आहे. तर सरकारनं तसं वागणं फार गरजेचं आहे. असं जर मोठ्या माणसांना वेगळा न्याय, लहान लोकांना वेगळा न्याय असं जर झालं तर मग नेपाळवाले वेळ लागत नाही. कायदा एकासाठी वेगळा आणि एकासाठी दुसरा असं होतं कामा नये. या प्रकरणात अंजली दमानी असं म्हणतात की अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांना राजीनामा माझं म्हणतं का ती नैतिकता आहे. माझ्यावर आरोप असेल तर मी ते नैतिकता घेऊन त्यांनी समोर येणं गरजेचं आहे. आणि बरेचदा राजकारणात असं होत आहे, काय हरकत नाही. अजितदादा 1 महिना घेऊन राजीनामा देऊन त्याचा मोकळा होऊन समोर यायला काय हरकत नाही. भाऊ, आधी पक्ष चोरी, मत चोरी, नंतर जमीन चोरी केली जाते आणि नंतर मग मुख्यमंत्री समिती नेमतात आणि मग क्लीन चिट देतात असं उद्धव ठाकरे जे म्हणतायत त्याच्याकडे कसं बघतात? अगदी बरोबर आहे. काही देशामध्ये अशा गोष्टी घडू नये याची काळजी सरकारनं आपला आहे म्हणून तो वेगळेपणा दाखवू नये. मला वाटतं उद्धव साहेबांना जे म्हटलं त्यात काही चुकीचं काही नाही.